कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? डोक्यात अजून तेच सुरू आहे ना? कसं जाणार ते डोसक्यातनं सांगा की? माझं मला कळण झाले, मी जे केलंय ते बरोबर केलंय का चुकीचं केलंय? सारखं डोसक्यात हेच यायला लागले की काय गणित चुकलंय का माझं, काय गणलंय काय? हे बघा अधिपती, तुम्ही आता हा सगळा विचार करू नका। हा विचार जर तुम्ही निर्णय घ्यायच्या आधी केला असता तर त्याचा उपयोग होता, पण आता निर्णय घेतलाय ना तुम्ही, आता त्यावर ठाम राहा बस। नाही ते बरोबरच आहे, पण त्याच मला जरा टेन्शन आलंय। पण टेन्शन का घेताय तुम्ही? तुम्ही त्याला चांगलाच दम दिलाय, ठणकावून सांगितलंय त्याला, आणि तुम्ही त्याला 15 दिवसांची मुदत दिलीये, कॉन्ट्रॅक्ट नाही केलाय त्याच्या बरोबर। तो जर पुन्हा काही चुकीचा वागला तर तुम्ही काढून टाका त्याला नोकरीवरून। ते करणार हो, पण काय आहे, कसं झालंय, मला असं वाटतं की माझा निर्णय कुणालाच पटलेला नाही। म्हणजे मला तसं कोण काय बोललं नाही, पण त्या सगळ्या बायकांनी तर अजिबातच पटलेलं नसणार आहे। हे बघा, आता कुणाला पटलंय नाही पटलंय याचा तुम्ही विचार नका करू, ठाम राहा तुम्ही। हा ते आहेच, काय नालायक माणूस असेल बघा की, माझ्या नाकाखाली असं कोणी करल असं मला कवाच वाटलं नव्हतं। माहिती आहे काय डेअरिंग केलं भोरट्यानं, तरी मी 100 वेळा सगळ्या कामगारांनी बजावून सांगितलं होतं शेफ्टी महत्वाची आहे, बायकांची शेफ्टी महत्वाची आहे, ती आपली पहिली जबाबदारी आहे, नंतर बाकी सगळं। तरी एवढं सांगून मी हे सगळं, आणि हे होऊन पण मी त्याला कामावर ठेवलं, म्हणजे काय मूर्खपणा बघा की माझा एकच प्रॉब्लेम झाला हो, त्या मुकादमची आई, ती माऊली माझ्यासमोर अशी धाय मोकलून रडत होती का नाही, मला ते बघवलं नाही हो। माझ्या आयुष्यात एकच बिग पॉइंट आहे, आई, ती कुणाची का असताना म्हणताना मी निर्णय घेतला। तर मला माहित आहे काही निर्णय असे भावनेच्या भरात घ्यायचे नसतात, बुद्धीने घ्यायचे असतात, पण आता काय घेतला निर्णय, काय करू मी? काय हसायला काय तुम्ही? आता काय जॉक मारला काय मी? बरं वाटलं मला। बरं कशाचं वाटलं? कधीतरी कुठल्या तरी बाबतीत तुम्हा दोघांचं एकमत झालं, आनंद झाला मला, जसं तुम्हाला झाला होता माझं आणि मॅडमचं एकमत झालं तेव्हा। माझं कोणा संग एकमत झालं? बाबा सुद्धा हेच म्हणत होते, अगदी हेच वाक्य, काही निर्णय भावनेच्या भरात नाही बुद्धीने घ्यायचे असतात असं म्हणले ते? हो काय? अहो खरंच, मी खोटं कशाला बोलेन? आणि वर असेही म्हणाले की एखाद्या महिलेशी असं वागणाऱ्याला ते त्यांनी आम्हाला सांगायचं काम नाही। हा, महिलेशी कुणी कसं वागावं हे सांगण्याचा अधिकार त्यासनी नाही अजिबात। आणि त्यासनी जर ह्यो निर्णय चुकीचा वाटत असेल का नाही, तर मग 100% माझा निर्णय बरोबरच आहे। जाऊ ना आता डॉक्टर कडं, आराम करायला सांगितलंय ना त्यांनी, गोळ्या बिळ्या दिल्यात नव, मला आता जरा शांत बस की जरा। हे बघ, तू आतमध्ये जेवायला नाही म्हणलास म्हणून मी बाहेर घेऊन आले, बस खाली, बस बस खाली, जेवून घे आणि जेवण करून गोळ्या घे, जरा शांत बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते। टाका त्याला आत, आणि जी काही कलम लावायची ती लावा। अरे असंच काय बघत बसलायस? गिळकी मुर्द्या, म्हातारे बडबड 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 करत असतीस, आधीच त्या अधिपतीने इज्जत घेतली माझी। शांत बस, शांत बस, जरा जरा तरी लाज आहे का तुला? और ह्याच रागापायी आपण रस्त्यावर येत आहे तर राहिलोय। अरे मी तुला वाचवलं आणि तू तू
मलाच ढकलतोस. ए म्हातारे, गबस गबस गबस. अरे दिवट्या, परत जर असले धंदे केलेस ना तर मी तुला वाचवायला येणार नाही, लक्षात ठेव. अरे, त्याची गरज पण नाही पडणार. आता मी आज काही करणार आहे ना, त्यात मी कुठंच अडकणार नाही. काय हो, देवपूजा करून आरतीचं ताट घेऊनच आला काही इकडे? नाही हो, तुमच्यासाठी आणले. माझ्यासाठी? बसा ना इथे. का काय झालं काय? अहो सांगते, तुम्ही बसा तरी. काय कशाला बसा? आजचा दिवस स्पेशल आहे ना, माझ्यासाठी, तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी. काय म्हणजे काय झालंय? हो, असं काय करता? आज वाढदिवस आहे ना तुमचा. या या, बसा ना. तुमचं औक्षण करते. थांबा थांबा थांबा. अहो, दरवर्षी वाढदिवसाला आईसाहेब पहिल्यांदा ओवाळतात. हा ठीक आहे ना, आतापर्यंत करतच असतील त्या, पण आता तुमचं लग्न झालंय ना, आता बायको आहे तुमच्या आयुष्यात, आता बदल होणारच ना. हा नाही बरोबर आहे, पण आईसाहेब हे बघा, मी तुमची बायको आहे. लक्षात आहे ना तुमच्या? का सारखी आठवण करून द्यावी लागेल तुम्हाला? आणि हे बघा, आजचा दिवस हे सगळं बोलण्याचं नाही. आजचा दिवस छान आनंदात घालवण्याचा आहे, हो की नाही? बर ओवाळा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. झालं का? थांबा, तुमच्यासाठी एक गिफ्ट पण आणलंय. हे घ्या, बघा तर. आवडला? हा चांगला आहे. पण मी असले कपडे केव्हा घातले नाही तो, हे म्हणजे असं फॉर्मल. हो, जे कधी केलं नाहीये तेच तर करायचं आता आपल्याला. घाला तुम्ही हा शर्ट, चांगला दिसेल. देवी अंबाबाई, तुझी कृपाच आहे बघ. आदिपती आईंविषयी एवढे हळवे आहेत. आई म्हणलं की त्यांचं मन लगेच पागळतं. आणि हे सगळं आमच्यावरच्या त्यांच्या प्रेमामुळेच आहे. पण कधी कधी आम्हासनी कळत नाही याचा आनंद मानायचा का त्रास करून घ्यायचा. काल जे काही झालंय ते त्यांच्या ह्याच गुणामुळे झालंय. त्यांच्या ह्या गुणाला दोष ठरू देऊ नकोस. त्यांनी जो निर्णय घेतलाय तो योग्य ठरू दे, आणि ते तुझ्याच हातात आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.